तारखेचं त्यांनी 1 तारखेला चालू, पण यांना कोणी लिडर नाही, सगळेच आपली लिडर काही ठिकाणी काही समजूतच नाही. असंही तर संप करून कायद्यावरती रद्द होतो आणि कायदा तो अजून अस्तित्वात यायचा आहे. चालकांच्या संपाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर पसरले. रत्नागिरीत त्याचे रात्रभरापासून वाहनधारकांनी दंगा करून त्या ठिकाणी आपलं इंधन भरलंय गाडीमध्ये. काय एकंदरीत परिस्थिती काय सांगा? टँकर चालकांचा संप काल चालू झाला आणि तो अचानक झाला. त्यामुळं त्यात तत्पूर्वी शनिवार रविवार प्रॉडक्ट लेवल डेपो बंद असल्यामुळं कमी असते. काल गाड्या भरून यायच्या, त्या भरून येऊ शकल्या नाहीत. डेपोला पेट्रोल पंप चालकांच्या स्वतःच्या गाड्या पैसे भरून उभ्या होत्या, परंतु त्या ट्रान्सपोर्टरच्या ड्रायव्हर्सनी त्या गाड्या भरू दिल्या नाहीत. हे सगळं महाराष्ट्रावर घडलं आणि त्यामुळे काल संध्याकाळी जो येणारा माल आहे तो पोचू शकला नाही आणि प्रॉडक्ट लेवल कमी झाल्यामुळं सगळीकडे सगळ्यांना वाटलं की आता हे काय होईल, किती दिवस चालेल आणि काय. ग्राहकांनी गर्दी केली. साधारणपणे मोटरिस्ट असं करतात, मग रोज जो घेणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खरेदी करतात, पॅनिक बाईंग करतात आणि आणखी त्रास निर्माण होतो. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले होते. त्यांचा या संपाचा फटका त्यांना बसतो. त्यांची प्रतिक्रिया तीव्र होताना दिसते. त्या काय असं आहे की हा फक्त कोकणचा प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्रात तो जास्त तीव्रतेने लवकर पुढे आला, तर याच्यात काही कोकण जबाबदार नाही असं म्हणेन मी. पण कोकणातली लोकांना एक माझं अपील राहील की पाहुण्यांना अगोदर पेट्रोल डिझेल घ्यायला आपण संधी द्यावी. आज सगळ्या ठिकाणी माल येईल. कोकणला प्रामुख्यानं ज्या ठिकाणाहून माल येतो ते मिरज डेपो आहे. तिन्ही कंपन्यांचे मिरज डेपो आज स्मूथपणे चालू आहेत. सगळ्यांचा प्रॉडक्ट आज संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आपण कधीही घेऊ शकतो. पाहुण्यांना अगोदर जो माल आहे तो घेऊन पाहुण्यांना जाऊ दे पुढे.